हॅलो. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. चला तुमची प्रेझेंटी झाली लावून सगळ्यांची. मार्क युअर प्रेझेंटी. येस. ओके. ओके. व्हेरी गुड. येस. बघा मुलांना, आपण हळूहळू हळू करून आपण कुठपर्यंत आलो, आपल्या आज लास्ट लेसन पर्यंत आलेलो आहोत. म्हणजे स्लो 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 करून आपण किती आपले 9 लेसन कंप्लीट केलेले आहेत. अँड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर 10th लेसन. एक मिनिट हा मुलांना, एक मिनिट हा. तर बघा मुलांनो, आजचा आपला हा लास्ट लेसन डिझास्टर मॅनेजमेंट. आणि मला असं वाटतं तुम्ही 8वीला पण डिझास्टर मॅनेजमेंट शिकलेला आहात, 9वीला पण तुम्हाला हा लेसन आहे, आणि सेम सगळं रिपीट आहे. त्यामुळे मला असं वाटतं एक रिव्हिजन वजा हा लेसन तुमचा आज आपला स्टार्ट होणार आहे. क्लिअर? तर इथे बघा, तुम्हाला मार्किंग आपल्याला दिसतेच समोर की हा रिड्यूस पार्ट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॅन यू रिकॉल मधले आपल्याला 3 क्वेश्चन विचारलेच जाणार नाहीयेत. त्यामुळे त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लर्न करायचे नाहीयेत. पण मात्र मी आता त्याच्यावरच आधारित तुमचा हा जो काही स्टडी आहे तो मी तुम्हाला करणारच आहे. त्यामुळे व्हॉट इज डिझास्टर, विच डिझास्टर हॅव यू एक्सपिरियन्स इन युअर एरिया, अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ दॅट डिझास्टर ऑन लोकल अँड सराउंडिंग कंडिशन्स. बघा, सेम म्हणजे काय आहे डिझास्टर, कशाला म्हणतात, काय आहे, किंवा तुमच्याकडे काही एखादा असं घटना घडली आहे का, तुमचा एक्सपिरियन्स आहे का, तर त्याचं बघा काय आहे. व्हेरियस डेंजरस इव्हेंट्स ऑकर्स मेनी टाइम्स इन एन्व्हायरमेंट, दोज आर कॉल्ड ॲज डिझास्टर्स. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की अनवेरेबल असे काहीतरी इव्हेंट आपल्याकडे होतात. मग ते नॅचरल असतील किंवा ते आर्टिफिशियल म्हणण्यापेक्षा मॅनमेड असतील. म्हणजे कधी फ्लड येतं, कधी अर्थक्वेक होतं, कधी फायर होतं, कधी मॅनमेड म्हणाल तर बॉम्बस्फोट होतात. हे सगळे जे इव्हेंट आहेत ते ऍक्च्युली काय होत आहेत, आपल्याला खूप असे त्रासदायक किंवा आणि सडन होणारे आहेत. त्यामुळे त्यांचा जो इफेक्ट आहे तो आपल्यावर असा खूप होतो. मग त्याच्यामध्ये आपली प्रॉपर्टी लॉस होते, लाईफ लॉस होतो, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे, डिझास्टर. दोज आर कॉल्ड ॲज डिझास्टर. थोडक्यात मराठीत काय आहे त्याचं, डिझास्टर म्हणजे आपत्ती, आणि मॅनेजमेंट म्हणजे काय, तुम्ही त्याचं कसं व्यवस्थापन करू शकता, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही उपाय काय करू शकणार, हे तुम्हाला या लेसन मध्ये शिकायचं आहे. सम ऑफ द मेन नॅचरल डिझास्टर्स आर, बघा, फ्लड, वेट अँड ड्राय फेमाइन, सायक्लॉन्स, अर्थक्वेक्स, व्हॉल्कॅनोज एक्सेट्रा. आता याचं मिनिंग काय आहे, तर कधी पूर येतो, खूप पाऊस पडला, 8-8 दिवस कंटिन्युअस जर पाऊस राहिला तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर येतो बघा. मग आणि दुसरं सेकंड, वेट अँड ड्राय फेमाइन म्हणजे काय, वेट म्हणजे काय, तर खूप असा कंटिन्युअस पाऊस पडत राहिला की आपलं सगळं जे फार्मर्स लोकांचं पीक आहे की नाही ते एकतर नष्ट होऊन जातं. म्हणजे जास्त पाऊस झाला म्हणून ते पीक नष्ट होतं. आणि दुसरी गोष्ट आहे, अगदीच 2 वर्ष पाऊस पडला नाही तर ते ड्राय फेमाइन असणार आहे. म्हणजे काय होत आहे की त्याच्यातनं शेतकऱ्याला जमिनीमधनं काही पीकच मिळत नाही. का, तर पाणीच नसतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, पाण्याअभावी त्यांचं पीक मिळू शकत नाही. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही हे जे काही इव्हेंट आहे, केसेस आहेत, या काय असणार आहेत, तुमच्या थोड्याशा त्रासदायक असणार आहेत. त्यानंतरचा आहे सायक्लोन. आता बघा, कोस्टल एरियामध्ये तर मोस्टली तुम्हाला हा सायक्लोनचा इफेक्ट आहे तो जाणवतो. इवन आता आपण तुम्ही जर बघितलात तर तो आपला निसर्ग सायक्लोनचा इफेक्ट तुम्हाला अगदी कोकण एरियामध्ये खूप जाणवलाय बघा.
म्हणजे थोडक्यात काय आहे, तर हे सगळे डिझास्टर आहेत की ज्याच्यामध्ये आपला बराचसा प्रॉपर्टी लॉस होत असतो. अर्थक्वेक सडन येणार आहे, हार्डली 5 मिनिटं किंवा 7 मिनिटाचा पिरियड असतो त्याचा, पण त्याच्यामध्ये जो काही लॉस होत असतो, जे काही नुकसान होत असतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. व्हॉल्कॅनोज हा पण अगदी कधीतरी म्हणजे जमिनीच्या अंडरग्राऊंड होणारे जे काही मुवमेंट्स आहेत ते एकदम बाहेरून येतात जमीन फाडून, आणि त्याला व्हॉल्कॅनोज म्हटलं जातं. तर हे सगळे जे काही तुमचे डिझास्टर सांगितले आहेत हे सगळेच्या सगळे नॅचरल आहेत. बघा, दीज आर ऑल of a sudden troubles into the mankind. Such event causes sudden changes in the environment and thereby causes the damage to it. Environment is also damaged due to the use of natural resources for our development. This leads to sudden disaster, unexpected to human. These can be called as man-made. आता जे काही मी तुम्हाला हे आता सगळे सांगितले की नाही, तर हे सगळे नॅचरल आहेत. पण कधीतरी तुमचं फॉरेस्ट फायर होतं, मग ते कधीतरी मॅनमेड असू शकतं, किंवा बॉम्बस्फोट असतात ते कधीतरी मॅनमेड असू शकतात, कारण मोस्टली सगळं आपणच करत असतो ना. असू शकतात ना 100% बॉम्बस्फोट तर तुमचा मॅनमेडच आहे. तर बाकीच्या जे काही आहेत समजा इतर काही, तर त्या कदाचित म्हणजे त्यांच्यामध्ये नॅचरल थोडासा आणि मॅनमेड थोडासा असा इफेक्ट पण आपल्याला बघायला मिळतो. आणि हे सगळे जे काही तुम्हाला मॅनमेड मिळत आहेत ते कशामुळे मिळत असतात, तर आपण जे काही करत असतो, जे जे आपला थोडासा डेव्हलपमेंटचा काय जो पार्ट असतो, तो डेव्हलपमेंटचा पार्ट आपण करत असताना तुम्हाला कुठेतरी आपण नेचरला काय करत असतो, डिस्टर्ब करत असतो, आणि मग त्याचा हे इफेक्ट आपल्याला असा डिझास्टर मध्ये मिळतो. This leads to the sudden disaster unexpected to human. This can be called as man-made disaster. United Nations has defined the disaster as, बघा तुम्हाला एक छानशी परत डेफिनेशन दिली की UN वाल्यांनी काय केलेलं आहे, डेफिनेशन केलेली आहे, आणि सिंपल डेफिनेशन आहे. काय सांगितलंय बघा, द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ द लाईफ अँड प्रॉपर्टी. त्या 2 लाईन ज्या आहेत त्याला अंडरलाईन करून ठेवा, कारण तुम्हाला डिझास्टरची जी डेफिनेशन आहे ती खूप अशी सिंपल मध्ये सांगितली की ज्याच्यामध्ये असा इव्हेंट की ज्याच्यामध्ये तुमचा प्रॉपर्टी लॉस आणि लाईफ लॉस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. ह्यूज लॉस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. वर्ड लाईक ह्यूज अँड सडन आर इम्पॉर्टंट इन द डेफिनेशन. बघा, ह्यूज म्हणजे काय, तर खूप मोठ्या प्रमाणात, आणि सडन म्हणजे काय, तर अनएक्सपेक्टेड, आपल्याला काहीच माहिती नसताना सडन येणार. मग ते ते कधी 2 मिनिटांसाठी असेल, तर 5 मिनिटांसाठी असेल, किंवा कधीतरी ते एका तासाभरासाठी सुद्धा असू शकतं. पुढे बघा, इट कॅनॉट बी प्रेडिक्टेड, हेन्स प्रिकॉशन्स आर नॉट पॉसिबल. कारण हेच आपल्याला माहीतच नसतं, आपण एकदम बेसावध असतो, त्यामुळे आपण प्रिकॉशन घेऊच शकत नाही. आणि अर्थक्वेक हा तर मोस्टली म्हणाल तुम्ही तर एक 2-3 मिनिटांसाठी कधी असतो, कधी 7-8 मिनिटांसाठी असतो, तर त्याच्यामध्ये आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो. म्हणजे असं एकदम सडन घडणाऱ्या गोष्टींमध्ये असं आपण अनकॉन्शियस असेल तर आपण त्याच्यावर काही लगेच आपण रिॲक्शन काही देऊ शकत नाही, किंवा आपण स्वतःला असा काही प्रोटेक्ट करू पण शकत नाही. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, देअर आर लॉंग टर्म इफेक्ट ऑन सोसायटी ड्यू टू द इंडायसेस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी लॉस. आता सपोज सर खूप पूर येऊन गेला, खूप मोठा अर्थक्वेक झाला, किंवा असं सुनामी आलं किंवा सायक्लोन आला, तर त्याच्यामध्ये जो काही लॉस होतो तो लॉस खूप असतो. का खूप असतो, तर त्याच्यामध्ये सपोज तुमचं घर पडलं, वाहून गेलं, तर ते एकतर तुमची प्रॉपर्टी लॉस आहेच, शिवाय जर तुम्ही जिवंत असाल तर पुन्हा तुमची नव्याने राहण्याची सोय करणं आलंच, म्हणजे पुन्हा तुम्हाला त्याच्यासाठी पैसा खर्च करणं आलाच, म्हणजे हा तुमचा दुप्पट लॉस असू शकतो. आणि तो स्वतःचा म्हणजे असतोच असतो, पण कधीतरी तो नेशनचा पण लॉस असू शकतो. का, तर जेव्हा जेव्हा जे काही मोठे इव्हेंट घडतात तेव्हा तेव्हा त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला तिथे कम्प्लीट त्या लोकांचं केअर आपली करावी लागते, आणि त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांना सगळ्या फॅसिलिटी ह्या पुरवाव्या लागत असतात, आणि मग ते गव्हर्नमेंटचा पैसा तिथे वेस्ट होत असतो. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, व्हेरियस एरियाज ऑफ लाईफ लाईक इकॉनॉमिक, सोशल, कल्चर, पॉलिटिकल, लॉज अँड ऍडमिनिस्ट्रेशन एक्सेट्रा आर अफेक्टेड बाय इट. बघा कशा कशावर त्याचा इफेक्ट होतोय. आता सपोज एक एरिया पकडा तुम्ही की जिथे फ्लड आलंय,
आता फ्लड आलं म्हणजे काय होत असतं, खूप पाऊस आला, पाणी आलं आणि काय होतं, सगळं गावच्या गाव किंवा शहरच्या शहर वाहून जात असतं. कारण आपण पाण्याच्या फोर्सला आपण काही कंट्रोल करू शकत नाही आणि त्याच्या फोर्सला एवढी पॉवर असते की सगळंच्या सगळं ते वाहून नेतं. तुम्ही कधीतरी हा सीन बघितला असेल बातम्यांमध्ये. तर गाड्याच्या गाड्या वाहून जात असतात, बिल्डिंग कोसळत असतात. म्हणजे जर कन्स्ट्रक्शन नीट नसेल तर ते बेअर करू शकत नाहीत बिल्डिंग त्या फ्लोला. मग आता सपोज विचार करा, एवढा सगळा जर लॉस झाला आणि कुठेतरी जरासं म्हणजे माणसं जर थोडीशी सेफ असतील, जिवंत असतील, तर पुन्हा त्यांना त्यांचं जीवन पुन्हा जगायचंच असतं, पुन्हा त्यांना सुरुवात करायचीच असते. मग ती सगळी सुरुवात कशी असते, नव्याने सुरुवात होत असते. त्यामुळे पुन्हा सगळ्या गोष्टी त्यांना कलेक्ट करणं आलं. इवन जिवंत लोकांना मेडिसिन पुरवणं हे गव्हर्नमेंटचं काम आलं. त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, टेम्पररी त्यांना फूड देणं, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटला कराव्या लागत असतात. आणि हा खरंच म्हणजे मॅन पॉवर, ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल, कल्चरल ह्या सगळ्यावर काय असतो, हा एक मोठा होणारा इफेक्ट आहे. द लाईफ इन द एरिया ऑफ द डिझास्टर डिस्टर्ब्स टोटली. म्हणजे थोडक्यात काय, इन शॉर्ट तुम्ही काय म्हणू शकता की टोटली लाईफ काय होतं, स्पॉइल होऊन जातं किंवा डिस्टर्ब होऊन जातं. देर इज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द पीपल इज डिस्ट्रेस. आणि ऑफकोर्स काय होतं, बऱ्याच लोकांवर आता समजा सगळं फ्लड येऊन गेलं, अर्थक्वेक झाला आणि जर तुम्ही लोक जिवंत असेल तर आता राहायचं कसं, राहायचं कुठे, नव्याने सुरुवात करायची कशी, ह्या सगळ्या विचाराने काय होतं, थोडासा मनावर स्ट्रेस येत असतो. अर्लियर वी हॅव स्टडीड व्हेरियस टाइप्स ऑफ डिझास्टर अँड द मेजर्स टू बी टेकन. नन ऑफ द डिफरंट डिझास्टर्स आर सिमिलर. पिरियड ऑफ इच डिझास्टर इज नॉट सेम. बघा काय सांगितलं, सपोज काही आता डिझास्टर मध्ये तुम्ही दोन जर घेतलात की फ्लड आणि अर्थक्वेक, तर जवळजवळ त्यांचं म्हणजे हे सिमिलर आहे का, तर थोड्या वेळासाठी असतं. तर सपोज फ्लड समजा असेल तर एक तासाभरासाठी किंवा एक 2-3 तासांसाठी असतो. पण त्याच्याने होणारा लॉस हा जवळजवळ तुमचा 2-3 मिनिटं किंवा 5-6 मिनिटं होणाऱ्या अर्थक्वेक एवढाच असतो. कारण धडाधड धडाधड सगळं पडून जात असतं. म्हणजे काही वेळेला त्यांचे इफेक्ट आहेत ते सेम असू शकतात, पण त्यांचा टाइम पिरियड मात्र कमी जास्त असू शकतो. कारण अर्थक्वेक झाला तर तो हार्डली 5 मिनिटाचा किंवा 7 मिनिटाचा होतो, पण फ्लड आलं तर ते जवळजवळ तासाचं, 2 तासाचं, कधीतरी 24 तासांचं पण असू शकतं. कारण आपण कंट्रोल करू शकत नाही ना पाण्याला. म्हणजेच टाइम पिरियड त्याचा काय असणार आहे, वेगळा असणार आहे. आणि हे मी तुम्हाला फक्त ह्या दोघांचं एक्झाम्पल दिलं. पण बाकी सगळे जे काय आहेत, सायक्लॉन कधीतरी तासभर असतो, कधीतरी दिवसभर पण सायक्लॉन चालू असतो. म्हणजे हे सगळे तुमचे जे काही डिझास्टर आहेत त्यांच्या संबंधी तुम्हाला असं वेगवेगळे एक्सपिरियन्स असणार आहे. डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द डिझास्टर इट कॅन बी डिटरमाइंड दॅट विच कंपोनंट ऑफ द एन्व्हायरमेंट विल बी अफेक्टेड मोर. म्हणजेच काय आहे, तर ह्या सगळ्याचा तुमच्या नेचरवर पण तेवढाच इफेक्ट होतो. तुमच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये असेल तर तुमच्या लाईफवर, तुमच्या याच्यावर म्हणजे सगळ्या शहरावर तेवढाच इफेक्ट होत असतो. आणि त्याच्यानंतर सगळं मॅनेज करणं याच्यासाठी आपल्या देशावरही तेवढाच मोठं संकट येतं. कारण कुठल्याही एरियामध्ये झालं तरी लोकांना सगळ्या फॅसिलिटी लगेचच्या लगेच पुरवण्यासाठी आपले जे काही गव्हर्नमेंट आहे त्याला पावलं उचलावी लागतात. समजतंय? पुढे बघा. कॅन यू टेल मध्ये काय सांगितलंय, विच आर टू मेन टाइप्स ऑफ द डिझास्टर. आत्ताच मी तुम्हाला सांगितले, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की देअर आर टू टाइप्स ऑफ डिझास्टर, विच वन इज नॅचरल अँड अनदर वन इज मॅन मेड. Earlier, we have studied the effect of the various types of disaster and precautionary measures to be taken in case any disaster happens. आता आपण म्हणतो की काही घटना घडून गेल्यानंतर आपण त्याच्यावर काहीतरी सपोज प्रिकॉशन करू शकतो. आता अगदीच म्हणजे थोडस आपल्याला धक्के जाणवले अर्थक्वेकचे, तर आपण काय करतो, घरातनं बाहेर पळत येतो की नाही, किंवा कुठेतरी असं वर खूप लांब असंच म्हणजे 20-30 माळ्यावर जर असेल आपण, तर आपण काय करतो, घरामध्येच लपून बसण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे कुठेतरी आडोशाला. तर ह्या अशा प्रकारच्या प्रिकॉशन आपण अलर्ट असेल तर घेऊ शकतो. वी कॅन क्लासिफाय द डिझास्टर इन अदर वेज टू, लाईक कॅस्टोफो कॅस्टोफिक डिझास्टर. आता बघा, कॅस्टोफिक डिझास्टर ह्याचे एक्झाम्पल दिलेत, म्हणजे ते खूप भयानक की ज्याचे तुम्हाला इफेक्ट असे
खूप लॉंग टर्म पर्यंत ते जाणवत राहतात. त्याला नाव दिलेलं आहे कॅटॅस्ट्रॉफिक डिझास्टर. एक्झाम्पल काय दिलंय? सायक्लोन इन ओडिसा. आता ओडिसा कुठे आहे? कोस्टल एरियाला आहे. त्यामुळे सायक्लोनचा जो इफेक्ट आहे तो मला असं सांगायचं आहे की त्यांना पर इयर हा इफेक्ट त्यांच्यावर होत असतो. म्हणजे त्यांच्या लाईफ कसं असेल बघा, जेमे तेमे ते सेटल होत आहेत तोपर्यंत सायक्लोन येतोय, अशी त्यांची म्हणजे अवस्था असते. कॅटास्ट्रॉफिक अर्थक्वेक ऑफ द गुजरात. बघा, कधी एकदा गुजरातला भुज म्हणून आहे ना, तिथे खूप मोठा असा रिस्टर स्केल ज्याला म्हणतात, तो तशा मोठ्या रिस्टर स्केलचा भूकंप आला होता. आणि मला असं वाटतं गुजरातमध्ये तर वरचे वर हे धक्के जाणवतच असतात. मग त्याच्यानंतर लातूरला झाला होता, उमरगा म्हणून गाव होतं बघा, तिथे झाला होता. म्हणजे इतके त्याचे इफेक्ट होते की गावाच्या गावं नष्ट झाली होती आणि लाखोंनी लोकसंख्या म्हणजे लोक मेली होती. विचार करा किती त्याचे इफेक्ट असे जास्त मोठ्या प्रमाणात असणार आहे. फ्रिक्वेंटली बझिंग सायक्लॉन्स इन कोस्टल आंध्र प्रदेश. आता आंध्र प्रदेश पण मोस्ट ऑफ द त्याला एरिया सगळा कोस्टल आहे, त्यामुळे त्यालाही सायक्लॉनचा इफेक्ट जाणवत असतो. विच लीड्स टू द टोटल कॉज ह्यूज लॉस ऑफ द लाईफ अँड प्रॉपर्टी इन रिस्पेक्टिव्ह रिजन. म्हणजे याच्यातनं जो होणारा लॉस आहे हा तर अतिशय असणार आहे, म्हणजे खूप असा मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटलाही तेवढाच तुम्हाला लॉस सहन करावा लागत असतो. हवेवर इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ऑल दिस, लाईफ हॅज ऑलवेज रिटर्न टू नॉर्मल विदिन शॉर्ट टाइम. आता कसं असतं बघा, सपोज एखादा हॅपन झालं म्हणजे घटना घडली आणि सगळीच्या सगळी माणसं काही मरत नाही, आपण थोडेफार तरी जिवंत राहतोच. तर मग ते जिवंत राहणाऱ्या लोकांची राहण्याची सोय करणं, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणं, शिवाय त्या एरियामध्ये प्राणी, इतर अॅनिमल्स किंवा दुसरे म्हणजे असे माणसं जी काही म्हणजे डेड झालेली असतात, त्या बॉडी डिकम्पोज व्हायला लागतात. तिथे मग रोगराई पसरायला लागते. मग तिथे मेडिकल फॅसिलिटी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय कराव्या लागतात. शिवाय जे जिवंत लोक आहेत त्यांना खाणं पिणं टेम्पररी डेली रुटीनसाठी तर द्यावं लागतं की नाही. म्हणजे तो पिरियड आहे तो आपल्या नेशनसाठी थोडासा हॉरिबल असतो, कारण डेव्हलपमेंटसाठी जो पैसा लागणार असतो की नाही तो तुम्हाला काय करायला लागतो, इकडे त्या डिझास्टर मॅनेजमेंटकडे सोपवावं लागतं किंवा वळवावं लागतं. डिझास्टर मेकिंग द इम्पॅक्ट फॉर लॉंग ड्युरेशन आर दोज whose after effects are either severe or severity increases with the time. आता ह्याचं एक्झाम्पल काय दिले बघा, फेमाईन. फेमाईन आता तुम्हाला ड्राय आणि वेट फेमाईन असं मी दोन्ही एक्सप्लेन केलं. कारण का, तर ते नेचरवर डिपेंड आहे. पाऊस खूप झाला तरी आपल्याला चालत नाही आणि तो 2 वर्ष किंवा 1 वर्ष नाही पडला तरी आपल्याला चालत नाही. कारण का, रेग्युलर सीझन आहेत, त्या सीझन प्रमाणे आपल्याकडे जमिनीतनं उत्पादन घेतलं जातं, पिकं घेतली जात असतात. आणि त्याप्रमाणे जर पाऊस मिळाला नाही तर मग आपल्याला त्या ड्राय किंवा वेट फेमाईनला फेस करावं लागतं. various problems of the crops, strikes of workers, rising levels of the ocean, डिसर्टिफिकेशन. बघा किती मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत. आता फेमाईनचं तुम्हाला सांगितलं. आता क्रॉप्सवर येणारे जे प्रॉब्लेम आहेत, कारण काय होतं तिथे रोग पडत असतात, मग त्याचा इफेक्ट त्या क्रॉपवर होत असतो. अख्खच्या अख्खं शेतातनं पीक फुकट जाऊ शकतं. बऱ्याच वेळेला वर्कर्स लोक स्ट्राईक करतात, तर हा पण एक तुमचा डिझास्टरच झाला ना, कारण स्ट्राईक झालं म्हणजे तुमचं काम बंद झालं. काम बंद झालं म्हणजे प्रोडक्शन बंद होतं. एका दिवसाचं काम जर बंद झालं तर 24 तासामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते. तुम्हाला अजून याचा अंदाज नसेल मुलांना, पण दिवसाला करोडो रुपयांचं म्हणजे चालू असतो व्यवहार. तर एक दिवस जरी स्ट्राईक झाला तरी खूप मोठा लॉस असतो आपल्या नेशनसाठी. रायझिंग लेवल ऑफ द रेशन, का, तर सध्या ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्यामुळे ऑफकोर्स तुम्हाला काय होतंय, आपल्या रेशन जे काही ओशनची लेवल आहे ती कमी जास्त होताना दिसते आणि मोस्ट ऑफ दी त्याच्यामध्ये तुम्हाला वाढच होताना दिसते. आणि त्यामुळे खरं म्हणजे आपल्याला जे बरेचसे जे काही सायक्लोनचे किंवा याचे प्रॉब्लेम जे आहेत ते फेस करावे लागत असतात. क्लिअर सगळ्यांना? बरं, आता याच्यामध्ये काय कोणाला समजलं नाही असं काय आहे, बघूया आपण एकदा.
एनी डाऊट स्टुडंट्स? डिसर्टिफिकेशन. डिसर्टिफिकेशन म्हणजे तुमचं ह्याच प्रकारचं जे काही तुमचं आता मी डिझास्टर सांगते की नाही, ते मोठ्या प्रमाणामध्ये होणारं नुकसान की जे कधीच भरून येणार नाही, असं ज्याला आपण ह्यूज शब्द वापरलाय की नाही, तेच आहेत शब्द तुमचे सगळे. फक्त काय केले त्यांनी, वर्ड्स त्यांनी थोडेसे चेंज केलेले आहेत. समजलं सगळ्यांना? ओके. बरं, आता कोणाला काही प्रॉब्लेम नाही, कारण लेसनच आपला खूप इझी आहे आणि सगळं हे तुम्हाला म्हणजे असं थोडस एक्सपिरियन्स पण असणार आहे. त्यामुळे एकदम इझी आणि मार्क्स सुद्धा तुम्हाला देऊन जाणारा हा लेसन आहे. बरं, आता लेट्स डिस्कस मध्ये काय केलेलं आहे त्यांनी तुम्हाला इथे काही ते पिक्चर वगैरे दिलेले आहेत की नाही, ते ऍज म्हणजे तुम्हाला थोडस काहीतरी माहिती सांगावी या हिशोबाने दिलंय. तर ह्याच्यावर तुम्हाला कधीच आता प्रश्न विचारला जाणार नाही, त्यामुळे थोडस आपण ह्याला सोडून पुढे जाऊया. तर आता हा जो टॉपिक आहे बघा तुमचा, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला, मी आतापर्यंत तुम्हाला दोन टाईप शिकवले. एक आहे तुमचा नॅचरल डिझास्टर आणि दुसरा आहे मॅनमेड. आता वर्ड्स फक्त चेंज केलेत, नाही तर सगळं तुम्हाला सेम बघायला मिळणार आहे बघा. हे आता तुम्हाला जे काही नवीन वर्ड आले, आता त्याच्यामध्ये आलं बघा जिओफिजिकल. आता त्या जिओफिजिकलचा मिनिंग काय आहे माहितीये तुम्हाला? जिओफिजिकल म्हणजे तुमचं नॅचरल डिझास्टर. आता त्या नॅचरल मध्ये काय आलं बघा, आता मी एक 2 मिनिट म्हणजे आपला स्टार्ट झाला आपला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नॅचरल मध्ये अर्थक्वेक सांगितला, व्हॉल्कॅनो, सुनामी, लँडस्लाइड, लँडफॉल, इरोजन, अल्कलायझेशन, फ्लडिंग, हे सगळे सांगितले की नाही नॅचरल मध्ये. आणि तेच त्यांनी आता कुठे दिलेले आहेत तुम्हाला, जिओलॉजिकल मध्ये दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर हे सगळे जे आहेत ते नॅचरल आहेत. फक्त त्यांनी काय केलंय, त्या जिओफिजिकलला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. त्यातनं जे आता मी तुम्हाला वाचले अर्थक्वेक किंवा व्हॉल्कॅनो किंवा सुनामी, याला त्यांनी जिओलॉजिकल मध्ये टाकले. आणि बाकी उरलेले आहेत त्याला काय केलं त्यांनी, ऍटमॉस्फेरिक मध्ये टाकलेलं आहे. समजलं? आता त्या ऍटमॉस्फेरिक मध्ये काय आहे बघा, हॉट अँड कोल्ड वेव्स. म्हणजे आता ह्या काय करत असतात आपल्याला कधीतरी, म्हणजे अशा उष्णतेच्या लहरी येतात म्हणतो ना आपण, असं खूप हीट जाणवतं, खूप असं कोल्ड जाणवतं, स्नो स्टॉर्म येतात. आता हे आपल्याकडचंच नाही, आता तुम्ही आपल्या एरियात ऑब्झर्व करायला जाल किंवा त्याचं एक्सपिरियन्स म्हणाल तर सगळ्या गोष्टी नाही, पण जर तुम्ही आता बघितलं ना, म्हणजे असं जिथे बर्फाळ प्रदेश आहे तिथे जर असं स्टॉर्म आला तर अक्षरशः तिथून काय होणार आहे, जे काही आपला स्नोफॉल होत असतो की नाही, तो असा डोंगरामध्ये तयार होईल. कारण का, तर आपलं राजस्थानमध्ये वाळूचे कसे डोंगर तयार होतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती वाळू शिफ्ट होते, कधी ऐकलत का? म्हणजे जर तिकडे जर सायक्लोन वगैरे आला किंवा तिकडे असं खूप मोठा स्टॉर्म वगैरे आले, तर अक्षरशः वाळूचे डोंगरच्या डोंगर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास केले जात असतात. समजते? मग सेम स्नोफॉलच्या बाबतीत पण तसं घडत असतं. सायक्लोन, तेच ते हेलस्टॉर्म, त्यानंतर ड्रॉट, फ्लड, मेटेराइट्स आणि सनस्पॉट, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय आहेत तुमच्या सडन घडणाऱ्या आणि त्या नेचरमध्ये घडणाऱ्या आहेत. तिथे आपला माणसांचा काहीही संबंध येत नाही. म्हणजे आपल्या विदाऊट आपल्या हस्तक्षेपाने काय होत असतं, ते हे केलं जातं, घडले जात असतात. त्याच्यानंतर आहे बायोलॉजिकल. आता इथे लक्ष द्या, पहिला आपण थर्ड पार्ट कडे जाऊया. थर्ड पार्ट काय सांगितलंय तुम्हाला, मॅनमेड. म्हणजे तुम्हाला पहिला जिओफिजिकल आहे, तो झाला तुमचा नॅचरल, आणि एक लास्ट वाला आहे तो आहे तुमचा मॅनमेड, आणि जो मध्ये दिलेला आहे तो ऑफकोर्स काय आहे तुमचा बायोलॉजिकल. मग आता ह्या बायोलॉजिकल मध्ये काय येणार आहे, तर सगळे प्लांट्स आणि अॅनिमल्सच्या थ्रू होणारे डिझास्टर असणार आहे. मग आता त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, एक तर पहिलं आहे फॉरेस्ट फायर. कधीतरी हे चुकून लागलं जातं, म्हणजे खूप अशी उष्णता, हाय टेम्परेचर झालं आणि सगळं जर ड्राय असेल जंगल आणि तिकडे जर पालापाचोळा असेल आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर घर्षण झालं, तर मात्र तिथे नॅचरली आग लागू शकते. किंवा काही वेळेला शेतकरी लोक जे आपले असतात ना, फार्मर्स, ते काय करतात, आपल्या शेतातलं काम साफसफाई करून कुठेतरी ती जाळतात सगळा कचरा, आणि मग ते फायर असतं ना, ते पुढे 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 स्प्रेड होत जातं, कॅच करत जातं, आणि मग कधीतरी फॉरेस्ट फायर मॅनमेड थ्रू सुद्धा लागू शकते. त्याच्यानंतर आहे फंगल डिसीज स्प्रेडिंग. काय आहे, कधीतरी ह्या अशा
म्हणजे ह्या अशा प्रकारचे आहेत की फंगल इन्फेक्शन वगैरे होत असतात, मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते डिसीज काय होतात, स्प्रेड होतात. मग हा पण एक डिझास्टर मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर आहे वीड्स. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की कधी कधी असे एवढे मोठे मोठ्या वेगवेगळ्या प्रकारचे गवत वाढायला लागतं की अक्षरशः आपला सगळा एरिया काय करतायत ते कॅप्चर करून टाकतायत. मग त्याच्यावर पण काही म्हणजे आपण करू शकत नाही उपाय, अशी अवस्था त्याच्यावर येत असते. आता त्याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. ॲक्वॅटिक दिलंय, कॅरट ग्रास दिलंय, कॉमन ग्रास दिलंय. आता तुम्हाला हे सगळे माहिती पण असणार आहेत ना, कारण तुम्हाला हे मला असं वाटतं 8th ला का 9th ला तुम्हाला हे सगळे टाइप्स ऑफ ग्रास होते की नाही, म्हणजे वीड्स मध्ये जे आपल्याला हार्मफुल जे ग्रास म्हणतो आपण, ते हे तुमचे वीड मध्ये येणारे आहेत. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. आता अॅनिमल थ्रू कुठले कुठले डिझास्टर येत असतात, तर इन्फेक्शियस व्हायरस. फॉर एक्झाम्पल आता काय आलाय आपल्याकडे, करोना, म्हणजे त्याला आपण कोविड-19 म्हणतो. हाच झाला तुमचा खूप मोठ्या प्रमाणात आणि सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेला व्हायरस, की जे अगदी जवळजवळ आता 8 ते 10 महिने आपण घरामध्ये बसून आहोत, अडकून आहोत. म्हणजे त्याचा इफेक्ट किती मोठा झालाय बघा. आता ह्याचे इफेक्ट तुम्हाला माहिती झाले असणार, की एकतर तुमचा एज्युकेशनल लॉस खूप झाला. दुसऱ्या अदर ऍक्टिव्हिटीज तुमच्या घराबाहेर पडण्याच्या सगळ्या बंद झाल्या, म्हणजे तुमचं फिजिकल एक्सरसाइज पण कम्प्लीट बंद झाल्या. छोटे मोठे लोकांचे जॉब होते ते गेले, आणि जे काही गव्हर्नमेंट सर्वंट होते किंवा जे प्रायव्हेट वर्कर्स आहेत ते वर्क फ्रॉम होम करतायत. म्हणजे मोस्ट ऑफ द काय झालं की याच्यामध्ये बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम फेस करावे लागले. दुसरं काय आहे, बॅक्टेरियांचे इन्फेक्शन. आता बॅक्टेरिया थ्रू होणारा स्प्रेड होणारे आजार कोणते आहेत बघा. कॉलरा आहे, मलेरिया आहे, हेपेटायटिस आहे, प्लेग आहे. आणि हे तर म्हणजे प्लेगच्या बद्दल तर थोडस तुम्हाला सांगते, की जसा आता आपला हा करोनाचा स्प्रेड झालाय की नाही, तर पूर्वी प्लेग तसा स्प्रेड झाला होता. आणि तेव्हा तर लोकांना काही प्रिकॉशन वगैरे काही माहितीच नव्हतं, त्यामुळे अक्षरशः गावाच्या गावं नष्ट झाली होती म्हणायला काही हरकत नाही. एवढं आपलं लाईफ म्हणजे सगळा म्हणजे लॉस झाला होता. आता दुसरं काय सांगितलं, इन्सेक्ट्स बाईट्स ऑफ द पॉइझनस अॅनिमल. आता तुम्हाला हे सगळं माहिती असणार आहे की काही प्राणी असतात त्यांचा म्हणजे बाईट हा आपल्यासाठी डेंजर असतो. मग त्याच्यामध्ये बरेचसे येतात, पण मोस्ट ऑफ द आपल्या स्नेकचा त्याच्यामध्ये समावेश आहे, की पॉइझनस स्नेक्स जर असतील तर त्याचा आपल्यावर खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो. आणि आता आपला मॅनमेड. तर मॅनमेड मध्ये काय आहे, पॉइझनस गॅसेस कुठून येणार, ते इंडस्ट्रीमधून येणार आहेत. म्हणजे आपण आपलं डेव्हलपमेंट करण्यासाठी जे काही केलं, आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते बघा, कारण त्यांनी अननोन सांगितलंय. तर अननोन म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं आहे, न कळत होणार, जाणून बुजून कोण करत नसतं. तर काही वेळेला असं न कळत काही घटना अशा घडत असतात. मग त्यामध्ये ते भोपाळचं तुम्हाला माहिती असणार आहे की क्लोरीन गॅसचं लिकेज झालं होतं. आणि मग त्याच्यामध्ये त्याचा इफेक्ट म्हणजे हा खूप मोठा असा डिझास्टर होता. त्याच्यानंतर ऍटॉमिक टेस्ट. बऱ्याच आपण टेस्ट करत असतो, कारण आपल्याला सगळं काही काही रिसर्च करायचं असतं. आणि मग त्यामध्ये आपण न्यूक्लिअर ऍटॉम वापरत असतो. ऑफकोर्स त्याच्यामधनं कधीतरी रेज बाहेर पडतात, कधीतरी स्फोट होऊन जात असतो. म्हणजे अं, हे होतं, म्हणजे थोडक्यात सांगायचंय असं न कळत त्या गोष्टी घडत असतात. काही वेळेला अनप्लॅन्ड ऍक्शन, काही असे ब्लास्ट होणे, त्याला ऍक्सिडेंट म्हटलं जातं, की कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये काही वेळेला मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होतात आणि मग वर्कर्स लोकांना ते प्रॉब्लेम फेस करावे लागतात. असं तुम्ही आता जर डोंबिवली एरियामध्ये झाला होता मागच्या 1-2-3 महिन्यांपूर्वी, जर तुम्ही न्यूज मध्ये बघितलं असेल, वाचलं असेल, तर तुम्हाला हे लगेच लक्षात येतील की हे सगळे आहेत ते काय आहेत. तर आपण इंडस्ट्री केलेली तयार आहे आणि त्या इंडस्ट्री थ्रू होणारा जो लॉस आहे त्याला नाव दिलेलं आहे मॅनमेड. त्यानंतर आहे इंटरनॅशनल वॉर, फायर, बॉम्ब ब्लास्ट, फोर्स मायग्रेशन, टेररिझम, रेप्स, चाइल्ड लेबर. आता हे काय झालं तुमचं इंटरनॅशनल. आता ह्या बऱ्याच गोष्टी होत असतात. आता बघा आपल्याला हे वॉरच्या बद्दल तर तुम्हाला माहिती आहेच. फायर हे म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, फायर असा एक त्याने दिला असेल, पण असं फायर आपण तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत की कशा टाईपने फायर असतं ते. पण बॉम्ब ब्लास्ट तर होऊ शकतो, कारण तुम्ही आता बघत असता आपल्या बॉर्डरवर काय चाललेलं आहे. त्यामुळे ते जे चाललेलं आहे त्याला बॉम्ब ब्लास्ट म्हणतात. नंतर मायग्रेशन.
टेररिझम, कसे टेररिस्ट आले होते आणि कशा प्रकारे त्यांनी मुंबईवर हल्ला केला होता आणि त्याच्यातनही जो लॉस झाला तोही अनबेरेबल होता. कारण ज्या मोठ्या मोठ्या लोकांचे प्राण गेले ते आता काही पुन्हा मिळणार आहेत का? नाही. म्हणजे तो किती मोठा लॉस आहे. कारण आपला लाईफ आपण सिक्युअर करण्यासाठी आपलं सगळं चाललेलं असतं की नाही. जर लाईफ सिक्युअर नसेल तर तो खरा मोठा लॉस असतो. आणि मग हे बाकीचे आता ह्या तर घटना तुम्ही बघतच असणार, रेप आणि चाइल्ड लेबर. नाही, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळ्या मॅनमेड आहेत ऍक्च्युली. कळते. आणि ह्यांना सर त्यांनी काय केलंय, डिझास्टर मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? आता बघा, कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले आहेत आणि हे तर कॅन्सल नाही आहेत हा. म्हणजे ह्या क्वेश्चनवर आपल्याला थोडस फोकस करायचं आहे. तर पहिलं काय सांगितलं, विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ द फ्लड. काय आहे, आता सपोज इमॅजिन करा की तुमच्या एरियामध्ये पूर आलाय. काय होणार आहे? पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अख्ख्या गावामध्ये पाणी येईल. जी घरं पक्की नसणार आहेत ती घरं त्या पाण्याबरोबर वाहून जातील. त्या घरांमधले असणारं सगळं जे काही साधन संपत्ती लोकांची आहे ती वाहून जाईल. बऱ्याच वेळेला लोकही पाण्याच्या फ्लो बरोबर वाहून जात असतात, गाड्या वाहून जात असतात. म्हणजे हा सगळा जो आहे ना त्याला डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट म्हणायचा. क्लिअर? दुसरं काय आहे बघा, विच आर द इफेक्ट्स ऑफ द ड्राय फॅमिन. काय होणार आहे इमॅजिन करा. एक वर्षभर जर पाणी व्यवस्थित पडलं नाही, समजा रेनी सीझन मध्ये जर पुरेसा तुम्हाला म्हणजे रेनी सीझन झाला नाही, तर पहिलं पिण्याच्या पाण्याची आपली गैरसोय होते. तिथूनच सुरुवात होते बघा. आणि दुसरं मग होतंय तो फार्मर्स लोकांवर सगळ्यात मोठा इफेक्ट. का? तर शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी असेल तरच ती तुमची शेती पिकणार आहे. मग आता हे सगळं जर तुमचं एक वर्षभर स्टॉप झालं, पाऊसच पडला नाही, तर हे सगळं काय होणार आहे, सगळंच्या सगळं डिस्टर्ब होणार आहे. समजते? थर्ड काय आहे, विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक. सेम तुमचे त्या फ्लड्सचे जे काही तुम्हाला इफेक्ट जाणवले ते सगळेच्या सगळे कोणाच्यात आहेत, अर्थक्वेक मध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. And fourth one is, what is the forest fire and what is its effects on the environment. अगदी फॉरेस्ट फायर मी तुम्हाला सांगितलं नॅचरल असू शकतं आणि मॅनमेडही असू शकतं. पण थोडक्यात काय आहे, ते कसंही असू द्या, जर का फॉरेस्ट फायर झालं तर त्याचा पहिला इफेक्ट आहे, ज्याला ह्यूज इफेक्ट आपण म्हणू शकतो, तो होणार आहे एन्व्हायरमेंटवर. का? तर आपण फूड चेन बघितलेली आहे आणि फूड चेनचा मेन तुमचा जो काय आहे तो काय आहे, तुमचं फॉरेस्ट आहे. कारण फॉरेस्ट मध्ये काय असतं, सगळे तुमचे वाईल्ड अॅनिमल्स, तुमचे बर्ड्स किंवा तुमचे छोटे मोठे सगळे अॅनिमल्स तिथे राहत असतात. वेगवेगळे प्लांट्स असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जे फ्रुट्स असतात किंवा मेडिसिनच्या ज्या काही प्लांट्स असतात, ते सगळंच्या सगळं काय होतं, जळून नष्ट होतं. आणि ऑफकोर्स तिथले जे काही आपलं बायोडायव्हर्सिटी आहे की नाही, तीही सगळी स्पॉइल होऊन जाते. कारण जंगल असेल तरच तिथे सगळं तुम्हाला मिळणार आहे ना, बायोडायव्हर्सिटी. आणि जंगलच जर असं फायर मध्ये गेलं, नष्ट झालं, तर ऑफकोर्स सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथल्या वाईल्ड लाईफवर इफेक्ट होतो, तिथल्या सगळ्या प्लांट्सवर इफेक्ट होत असतो. आणि न कळत त्याचा साईड इफेक्ट कोणावर होत असतो, आपल्या एन्व्हायरमेंटवर. क्लिअर झालं सगळ्यांना? पुढे बघा, इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर. We have understood the serious effect of the disaster with the help of above mentioned question. Collapsing the bridge, flooding of the coastal village, shortage of the food are some the problems of the flood. बघा, इन केस फ्लड आलं तर काय होईल, म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथे त्यांनी दिलेला आहे. क्लिअर सगळ्यांना? Collapsing of houses, developing cracks in land are some of the effects of the earthquake. दुसऱ्या क्वेश्चनचं तुम्हाला अर्थक्वेकने काय लॉस होऊ शकतो हे त्यांनी इन शॉर्ट सिंगल लाईन मध्ये तुम्हाला किंवा वन सेंटेन्स मध्ये तुम्हाला आन्सर दिलेला आहे. डिझास्टर लाईक फॉरेस्ट फायर अँड ड्रॉट्स also adversely affect the environment. However, what is exact nature of this disaster? बघा, आता ते डिझास्टरचं तर मी तुम्हाला सांगितलं की फॉरेस्ट फायर मध्ये केवढा लॉस होऊ शकतो.
आणि मग त्याच्याच बद्दल त्याने तुम्हाला आता सांगितलं की हा लॉस नेचरशी कसा रिलेटेड आहे आणि मग त्याचा इफेक्ट नेचरवर कसे होतात. पुढे बघा. फॉर हाऊ लॉंग द इफेक्ट्स ऑकर आफ्टर द ऑकरन्स ऑफ द डिझास्टर. बघा, समजा एखादी घटना काही घडून गेली तर त्याचे इफेक्ट आपल्याला कुठपर्यंत जाणवतात. तर मला असं म्हणायचंय की त्याचे इफेक्ट तुम्हाला आता लाईफ लॉंग जाणवतात का. तर एखाद्याचं घरातला एखादा माणूस गेलेला असतो आणि एखादा माणूस राहिलेला असतो, घर गेलेलं असतं, सगळं घरातल्या सगळे जे काही प्रॉपर्टी आहे ती लॉस झालेली असते. आता सांगा, जर सगळं वाहून गेलंय आणि जर एखाद दोन माणसं जर शिल्लक आहेत, जिवंत आहेत, तर त्यांना मोठा प्रश्न पडतो की इथून पुढचं फ्युचर लाईफ त्यांनी कुठल्या बेसवर जगायचं. हा केवढा मोठा क्वेश्चन मार्क आहे. म्हणजेच हा त्यांच्यावर होणारा जो इफेक्ट आहे तो कुठे असणार आहे, त्यांचा फुल्ली लाईफ लॉंग होऊ शकतो. समजलं. हाऊ इट नीड्स टू थिंक ओव्हर ऑल दीज ऍस्पेक्ट्स. These help us to understand the nature and gravity of the disaster. Disaster definitely affect the economy of the nation. आतापर्यंत मी खूप वेळा तुम्हाला सांगितलं की नेशनचा याच्यामध्ये कसा लॉस आहे. तर जर एखाद्या सिटीवर किंवा एखाद्या एरियावर अशा प्रकारचे जर डिझास्टर आले तर तो त्या एरियाचा जो लॉस आहे तो भरून काढण्याची जबाबदारी कोणावर येत असते. आपल्या नेशनची असते. जे शिल्लक आहेत, जे जिवंत लोक आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था, भले त्यांचा करोडो रुपयांचं समजा घर असेल तर ते करोडो रुपयाचं घर नाही त्यांना देऊ शकत, पण त्यांच्या राहण्यासाठी त्यांना 2 रूम देऊ शकतात की नाही. म्हणजे अशा प्रकारे कित्येक लोकांना ह्या नेशनला काय करावं लागतं, सगळंच्या सगळं त्यांच्या सुविधा ज्याला म्हटलं जातं त्या त्यांना सप्लाय कराव्या लागतात, पुरवाव्या लागतात. का तर त्यांना सेटल करून देणं आणि त्यांचं रुटीन लाईफ पुन्हा सुरू करून देणं ही आपल्या नेशनची जबाबदारी असणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. समजते. त्यामुळे हा खूप मोठा लॉस असतो, इकॉनॉमिकल लॉस. कारण त्याच पैशामध्ये आपण एखादं डेव्हलपमेंट केलं असतं ना, एखादी फॅक्टरी, एखादी इंडस्ट्री आपण उभी करू शकलो असतो. पण आपण काय करत असतो की हे जे डिझास्टर आहे त्यांच्याकडे आपल्याला, म्हणजे आपल्याला म्हणण्यापेक्षा नेशनला, गव्हर्नमेंटला ह्या सगळ्या गोष्टी पुरवाव्या लागतात. म्हणजे हा तो नेशनचा एक लॉस झाला. That effect is always relative to disaster and economy. That is, if any port is destroyed, बघा एक्झाम्पल किती छान दिलंय. If any port is destroyed, there are long-lasting effects on the economy due to the huge expense on its reconstruction. Suppose एखादा पोर्ट जर गेला, म्हणजे अर्थक्वेकने गेला किंवा फ्लडने वाहून गेला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार आहे का. नाही चालणार, कारण त्याला रिपेअरिंग केलं पाहिजे आणि पुन्हा सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रुटीन मध्ये चालू झाल्या पाहिजेत. त्यामुळे त्याच्याकडे कितीही पैसा समजा खर्च करावा लागला तरीही तेवढा खर्च करून पुन्हा त्याला रिइस्टॅब्लिश करणं गरजेचं असतं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स अरायझेस ड्युरिंग द डिझास्टर. ऑफकोर्स काय होत आहे, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे थोडक्यात मॅन पॉवर लागते. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली असेल, खूप मोठ्या एरियामध्ये त्याचे इफेक्ट झाले असतील, तर तेवढ्या एरियामध्ये 4 लोक हेल्प करू शकत नाही. म्हणजे तिथे मॅनपॉवर तुम्हाला वाढवावी लागते आणि मॅनपॉवर वाढवणं एवढं सोपं काम नसतं. कारण हा जो ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा पार्ट आहे याच्यासाठी तुम्हाला नॉलेज लागतं. म्हणजे कसं मॅनेज करायचं या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला माहिती पाहिजे असते. क्लिअर. If local governing bodies are affected by disaster, related departments cannot answer the problems of the disaster efficiently. All the concerned departments are affected by the disaster and thereby entire system collapse. आता बघा, जर 4-5 लोक किंवा थोडक्यात सांगायचे कमी लोक जर मॅनेज करू शकत नसतील तर जे काही थोडेफार लोक वर्किंग कंडिशन मध्ये आहेत किंवा त्यांच्या हातात राईट्स आहेत त्यांच्यावर काय येतं, थोडंसं डिपार्टमेंटचा प्रेशर येत असतं. कारण का, थोडंसं जबाबदारी पार पडताना त्यांची मॅनपॉवर कमी पडते आणि मग कुठेतरी त्यांची कम्प्लीट जी सिस्टीम आहे ना ती कोलॅप्स होऊन जाते. कारण त्यांनी जे प्लॅन केलेले असतात त्या प्लॅन प्रमाणे त्यांचं काही होत नसतं बिकॉज ऑफ लॅक ऑफ मॅनपॉवर. क्लिअर सगळ्यांना. पुढे बघा. आता याच्यामध्ये काय दिले तुम्हाला,
एक कंप्लीट द चार्ट सांगितलाय आणि लेट्स थिंक. तर तुम्हाला हा चार्ट तर कंप्लीट करायचा नाही आहे, समजते. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ युअर सेल्फ अँड सराउंडिंग इफ एनी ऍक्सिडेंट लाईक डिझास्टर ऑकर ड्युरिंग द स्पोर्ट्स ऑन प्लेग्राउंड ऑर इन स्कूल. आता म्हणजे हे तुम्हाला दिलेलं नाहीये किंवा तुम्हाला हे करायचं नाहीये, पण अशा प्रकारची जर इन्सिडेंट घडला तर त्याच्यामध्ये तुमचा किती लॉस होऊ शकतो. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय दिलंय. भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. एक नॉलेज म्हणून वाचा तुम्ही की मेडिकल, पॉलिटिकल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रोफेशनल, त्यानंतर एन्व्हायरमेंटल, सोशल, इकॉनॉमिक, केवढे इफेक्ट आहेत बघा डिझास्टरचे. आणि हे सगळे म्हणजे इफेक्ट आता तुम्हाला याच्यामध्ये विचारलं तर हार्डली 2 मार्काला क्वेश्चन विचारू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 बॉक्स दिलेले असतात. आता याच्यामध्ये काय काय सांगितलंय बघा. पहिलं आहे तुमचा पार्शियल ऑर कम्प्लीट कोलॅप्सिंग द बिल्डिंग, ड्राईंग आउट ऑफ द सोर्सेस, कंटॅमिनेशन ऑफ द वॉटर, स्टिंकी पोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट ड्यू टू डिकम्पोजिशन, कॉरेप्स ऑफ ह्युमन अँड अदर ॲनिमल्स. काय सांगितलंय सगळ्यात महत्वाचं बघा की सपोज तुम्ही इमॅजिन करा की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोज अर्थक्वेक झाला, सगळ्या बिल्डिंग जर कोलॅप्स झाल्या तर सगळे जे काही लोक आहेत ती काय होणार आहेत, काढली जाणार आहेत. सगळं जे वॉटर पाईपलाईन वगैरे असतात त्या काय होणार आहेत, तुमच्या फुटणार आहेत. त्यानंतर ती जे तिथे जे काही म्हणजे पोल्युशन तयार होणार आहे थोडक्यात, कारण का ज्या डेड बॉडीज असतात त्या डिकम्पोज व्हायला लागतात, मग तिथे सगळे काय होतात, अशा बॅक्टेरिया फॉर्म होतात आणि मग सगळे तिथे नाही म्हटलं तरी तो एरिया काय होतो, थोडासा खराब होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे स्टिंकी पोल्युशन होतं तिथे. क्लिअर झालं सगळ्यांना. आणि मग तिथे तुम्हाला रोगराई पसरू नये म्हणून बरीच काळजी घ्यावी लागते. म्हणजेच एक मेडिकलची टीम तिथे पाठवावी लागते आणि जे जिवंत लोक आहेत त्यांच्यावर अशी व्यवस्थित ट्रीटमेंट करावी लागते. क्लिअर. स्ट्रेट ऑन वर्कर्स, कोलॅप्सिंग ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम, शॉर्टेज ऑफ द फॅसिलिटीज. आणि मग काय होते बघा. आता हे सगळं करत असताना मी पुन्हा प्रश्न येतो मॅन पॉवरचा. एकतर गव्हर्नमेंटमध्ये खूप कमी लोक असतात आणि हे सगळे जे काम करत असतात ते गव्हर्नमेंट सर्वंटची जबाबदारी असते. त्यामुळे गव्हर्नमेंटकडनं ह्या वर्कर्स लोकांना कामाचं मॅनेजमेंट होत नाही आणि मग सगळ्या सिस्टीम काय असतात त्या सगळ्या कोलॅप्स होऊन जातात. पुढे बघा. कोलॅप्सिंग ऑफ द ट्रान्सपोर्ट सिस्टीम, शॉर्टेज ऑफ द फॅसिलिटीज. आणि मग सगळ्याचीच काय होते, कमतरता होत असते. आता काही काही वेळेला असे पण इन्सिडेंट होतात की जर अर्थक्वेक झालं तर पहिली गोष्ट काय होणार आहे, लाईट पण जाणार आहे ना. हा. मोबाईलच्या तुमच्या सगळ्या म्हणजे थोडक्यात नेटवर्क पण तुमचा डाऊनच होणार आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या किती आत्ताच्या आपल्या ज्या काय आपण म्हणतो ना आत्ताच्या आधुनिक फॅसिलिटी त्याही आपल्या कोलॅप्स होऊन जाणार आहेत. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात पण येऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, जे फ्लड वगैरे येतात की नाही तेव्हा एकमेकांच्या गावांचाही संपर्क तुटला जातो. मग तुम्ही हेल्प कशी करणार आणि तुमची इच्छा असली तरी तुम्ही हेल्प तिथे देऊ शकत नाही. म्हणजे असे व्हेरियस प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात. समजतंय. पुढे बघा. इंजुरीज, इमोशनल मेंटल स्ट्रेस इन्क्रीजेस इन एपिडेमिक डेथ ऑफ द विक्टीम. आता ऑफकोर्स मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की सपोज एखादा म्हणजे असा रेसिडेन्शियल एरियामध्ये समजा असेल तर सगळा बिल्डिंगच्या बिल्डिंग कोसळणार. आता घरातले बऱ्याच वेळेला काय होत आहे, कुठेतरी सगळीच्या सगळी माणसं काढली जातात पण एखादा कुठेतरी बाहेर गेलेला असेल, कुठे आउट ऑफ सिटी असेल, कुठे बाहेर असेल तर तो एकटाच सेफ राहतो. पण तो एकटा सेफ राहिला तरी त्याचं लाईफ चांगलं असणार आहे का रे? नाहीच. कारण का त्याच्यावर थोडंसं इमोशनल प्रेशर आलेलं असतं. त्याला थोडंसं म्हणजे काय असं म्हणायचं मेंटल स्ट्रेस आलेला असतो. समजताय. म्हणजे जिवंत राहणाऱ्या लोकांवर पण त्याचा इफेक्ट होत असतो. सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, शॉर्टेज ऑफ द फंड्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ द अदर सेक्टर्स अँड डिक्रीजेस इन प्रोडक्टिव्हिटी. आता सगळं एक लक्षात घ्या की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा स्फोट झाला, अख्खा इंडस्ट्री काय होणार आहे, सगळे आगीमध्ये भस्मसात होणार. आता ती इंडस्ट्री पुन्हा ते हे करणारच, नव्याने पुन्हा ते चालू करणारच, प्रयत्न करणार ना त्याच्यासाठी.
पण त्याच्यामध्ये काय असणार आहे, खूप वेळ लागणार आहे, समजतंय? आणि एकतर पहिलं वर्कर लोकांना दिला जाणारा जो पैसा होता तो आता पुन्हा त्याला रिन्युएशन मध्ये जाणार आहे, त्याला पुन्हा नव्याने उभं करण्यामध्ये जाणार आहे, समजतंय? हे सगळे जे काही डिझास्टरचे इफेक्ट आहेत, एक तर ते खूप लॉंग टर्म, लॉंग लाईफ होणारे इफेक्ट असतात. पुढे बघा काय सांगितलंय, यूज युअर ब्रेन पॉवर. आता तर आपण ह्या वर्षी ब्रेन पॉवर काही यूज करायचीच नाहीये, त्यामुळे सगळे क्वेश्चन तुमचे सोडून दिलेले असतात. पुढे बघा, नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर. एक तो अगदी साधा क्वेश्चन आहे, तुम्ही नुसता ओरली बघितलात ना तुमचा तो यूज युअर ब्रेन पॉवर मधला, तरी तुम्हाला कळेल बघा. डिपेंडिंग अपॉन अबोव इन्फॉर्मेशन, एक्सप्लेन द व्हेरियस इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर ऑन रेल्वे ऍक्सिडेंट. एक नुसतं तुम्ही असा विचार करायचा आहे की सपोज रेल्वे ट्रेनच्या इकडे समजा असं काहीतरी झालं की मोठा ऍक्सिडेंट झाला असं, त्याला आपण हे म्हणूया डिझास्टर. तर तुम्ही विचार करा की ट्रेनमध्ये काय असतं, किती लोक असतात आणि त्याचा इफेक्ट किती होऊ शकतो. आणि ऍज पर माझं नेहमीच सांगणं की जर तुम्ही न्यूज चॅनलमध्ये बघत असाल तर तुम्हाला हे असे काही इन्सिडेंट होतात तेव्हा बरेच तुम्हाला फोटो दाखवत असतात ना, मग ते बघितल्यावरच आपण इमॅजिन करू शकतो की हा किती मोठा लॉस असू शकतो. पुढे बघा, नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर. टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ स्कोप ऑफ द डिझास्टर, सम ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्ट्स मस्ट बी थ्रू ओव्हर ॲज फॉलोज. आता याच्यामध्ये काय दिलंय बघा, नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर मध्ये पहिलं काय सांगितलंय, प्री डिझास्टर फेज, म्हणजे थोडक्यात की आधीच. आता काही वेळेला कसं होतं, आता एक सांगते बघा, सायक्लॉन येणार असेल तर आपल्याला थोडीशी एक कल्पना दिली जाते का, तर काही वेळेला त्या गोष्टींचं आपल्याला थोडंसं म्हणजे जे आपले सायंटिस्ट आहेत ते काय करत असतात, थोडासा अंदाज घेत असतात आणि मग त्यांना कळत असतं की पुढच्या 24 तासांमध्ये अशा असं सायक्लॉन येणार आहेत. मग ते कोस्टल एरिया मधल्या लोकांना काय करतात, थोडासा वॉर्निंग देतात आणि त्यांना अलर्ट करतात. काही वेळेला त्यांना सांगतात की तेव्हा थोड्या दिवसांसाठी ते सोडून, तो एरिया सोडून थोडस दूर जा. त्यानंतर आहे वॉर्निंग फेज. बघा, मग कसा तुम्हाला सूचना कशा दिल्या जातात आणि त्या सूचना तुम्ही कशा फॉलोअप करायच्या आहेत, म्हणजे तुम्ही त्या डिझास्टर मधनं कसे सेफली बाहेर येऊ शकता किंवा बचावू शकता. त्याच्यानंतर आहे इमर्जन्सी फेज. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही, काही वेळेला बऱ्याच वेळेला इमर्जन्सी, आता तुम्ही बघत असाल की कुठेतरी अशी मोठी आग लागली की काय केलं जातं, अशा अग्निशामक दलाच्या लोकांना कॉल करून बोलवलं जातं की नाही, मग ती जी केस आहे ना त्याला इमर्जन्सी म्हणायचं, की इमिजिएट कॉल करून बोलवायचं आणि इमिजिएट काय करायचं, सगळी ट्रीटमेंट सुरू करायची, म्हणजे जेवढ्या लवकर ती आग विझवता येईल, आटोक्यात आणता येईल तेवढी आणायची आणि बाकीचं सगळं जे लाईफ आहे ते सिक्युअर सेफ करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचा हा प्रयत्न असतो. रिहॅबिटेशन फेज, रिकव्हरी फेज अँड रिकन्स्ट्रक्शन फेज. आता ह्या सगळ्या काय आहेत की डिझास्टर. रिहॅबिटेशन मध्ये काय आलं, सपोज आता नेहमी नेहमी जर भूकंप तिकडे होत असेल तर त्या लोकांनी हे ठरूनच घ्यायचं की एकतर आपल्याला तिथे राहायचं असेल तर ह्या सगळ्या जे काही तुमचे डिझास्टर आहेत यांना थोडंसं फेस करायला तयारी ठेवायची, म्हणजे घरं वगैरे बांधताना खूप अशी मोठी कन्स्ट्रक्शन केलेली नाही बांधायची, कारण का ते जर अंगावर पडले तर माणसं मरतात, त्यामुळे जर तुमची साधी प्लायवूडची वगैरे असतील आणि ती जर कोलॅप्स झाली तर आपलं लाईफ सेफ होऊ शकतं, कारण त्याचं वजन कमी असणार आहे आणि शिवाय त्याच्यातनं आपली रिकव्हरी लवकर होऊ शकते, कमी खर्चाचं असतं आणि ते पुन्हा कन्स्ट्रक्ट करणं आपल्याला सोपं पडतं. समजतंय सगळ्यांना? पुढे बघा, टेकिंग इन टू कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर. ओनली 3 aspects of the disaster are important for common citizen. आता त्याच्यात 3 काय दिलेले आहेत बघा, म्हणजे थोडक्यात काय आहे की आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं की समजा हे सगळे होणारे सडन आहे, मग आता सडन जर होत असतो तर आपण अनकॉन्शियस असतो, आपण काही करू शकत नसतो. पण सपोज काही वेळेला जर तुम्ही टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ द नेचर अँड स्कोप डिझास्टर, ओनली 3 aspects ऑफ द डिझास्टर आर इम्पॉर्टंट फॉर द कॉमन सिटीजन. कॉमन सिटीजन साठी 3 ऍस्पेक्ट त्यांनी दिलेले आहेत आणि ते आपण काय करायचे आहेत बघूया आता काय करायचं ते. पहिलं आहे तुमचं फेज ऑफ इमर्जन्सी.
Important character of this phase is that maximum lives can be saved by क्विक ऍक्शन ड्युरिंग दिस फेज ओनली. आत्ताच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की सगळ्यात महत्वाचा म्हणजे घटक कोण असेल तर आपण ह्युमन बिंग. आपण प्रॉपर्टी लॉस कितीही झाला तरी चालणार आहे, पण जेवढं लाईव्ह सेव्ह करता येतील तेवढा सेव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. आता लास्ट इयर तुम्ही बघितलं असेल, फ्लड आलं होतं तिकडे कोल्हापूरला. त्या ट्रेनमध्ये लोक अडकली होती. कशा प्रकारे त्यांचं म्हणजे वाचवलं जात होतं त्यांना. त्या कशा प्रकारे त्यांना खायला प्यायला दिलं जात होतं, कारण जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत ट्रेन त्या ट्रॅकवरनं चालू शकत नव्हती आणि तिथपर्यंत पोहोचायचं कसं हा मोठा प्रश्न होता. पण खूप प्रयत्न करूनही मात्र सगळ्या लोकांना वाचवण्यात त्या लोकांनी काय केलं होतं, यश मिळवलं होतं. हे झालं तुमचं इमर्जन्सी. व्हेरियस ऍक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू operations, medical assistance, first aid, restoring communication service, removing the people from the affected area are expected in this phase. Gravity of the disaster can be estimated in this phase only. म्हणजे थोडक्यात काय करायचं की जेवढं क्विक तुम्हाला सर्व्हिस काय देता येईल तेवढी त्या तिथल्या जे डिझास्टर मध्ये अफेक्ट झालेलं पीपल आहे त्यांना देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करायचा. दुसरं काय सांगितलेलं आहे, ट्रान्झिशनल फेज. Rehabilitation work is started in this phase after the subsidence of any type of the disaster. It includes clearing of the debris, destroying water supply, repairing roads, etc. so that it will help to bring normalcy in public life. Rehabilitation of the victim is important aspect to this phase. Generally, different institutes offer the monetary and other type of the help to such a people. It helps to soothe the mental stress at the earliest if these victims are affected with the permanent means of the earning livelihood. And this is to रिहॅबिटेशन. काय आहे बघा, याच्यामध्ये काय सांगितलं की इन केस एखादा घटना घडून गेली, अर्थक्वेक येऊन गेला किंवा फ्लड येऊन गेला समजा, तर मोस्टली आपण अर्थक्वेकचं एक्झाम्पल घेऊया की तिथे जे जमिनीमध्ये गाडले जातात, बिल्डिंगच्या खाली लोक ढिगामध्ये गाडले जातात, तर त्यांना वाचवण्यासाठी पहिलं काय केलं जातं, सगळं म्हणजे त्या सगळं जे काही डेब्रिक पडलेलं आहे की नाही ते सगळं काढण्यासाठी मॅनपॉवर यूज केलं जातं. मग तिथे गव्हर्नमेंटचीच लोक आली पाहिजेत असं नाही, तर तिथे आसपासची जेवढी आहेत किंवा एखादं काही सोशल वर्क करणारी काही टीम असते किंवा अजून बरेचसे लोक असतात, ते काय करतायत सगळे मिळून म्हणजे युनिटी होते त्यांची आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर लोकांना त्या मातीतून त्या डेब्रिस मधनं बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर सपोज नंतर सगळं डिस्टर्ब झालेली किंवा स्पॉइल झालेली आपली वॉटर सप्लायची लाईन असेल तर त्याला जेवढा लवकर रिकव्हर करता येईल तेवढं रिपेअर लवकर करायचं, जेणेकरून काय होईल आपलं म्हणजे लोकांना तिथे राहणाऱ्या लोकांना पुन्हा पाण्याची सोय करता येईल. रोड्स आता अर्थक्वेक झाल्यानंतर काय फक्त बिल्डिंगच पडत नसतात, तर सगळा रोड पण सगळे रिकन्स्ट्रक्ट करावे लागतात. म्हणजे तुम्हाला काय करायला लागतं, सगळ्याच्या सगळं जे काही स्पॉइल झालेलं आहे, जे काही डिस्टर्ब झालेलं आहे ते सगळंच्या सगळं पुन्हा काय करावं लागतं, जेवढा शक्य होईल तेवढ्या लवकर करावं लागतं, जेणेकरून राहिलेल्या लोकांचं लाईफ पुन्हा नॉर्मल रुटीन मध्ये लवकरात लवकर येऊ शकतं. पुढे काय सांगितलं बघा, त्याच्यानंतर आहे रिकन्स्ट्रक्शन फेज. आता याच्यामध्ये काय दिलं तर दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज आहे. दिस फेज बिगिन्स इन transitional phase. People reconstruct their buildings and facilities like roads and water supply and restore. Farming practices are restarted. However, it takes long time for the reconstruction. म्हणजे थोडक्यात काय आहे की काही दिवसानंतर, म्हणजे ह्याला थोडा वेळ का लागतो किंवा ही महत्वाची का म्हणायची, तर रुटीन लाईफ किंवा त्यांचं जीवन रेग्युलर होण्यासाठी एक थोडा त्यांना 15 दिवस, महिना असं सगळं लागतच असणार आहे. कधी कधी 4-4 महिने पण जात असतील. कारण का, पहिला तिथला एरिया क्लीन केला जातो,
त्याच्यानंतर गव्हर्नमेंट डिसिजन घेतं की ह्या लोकांना आता आपण कुठे सेट करायचं, त्यांना कोणत्या एरियामध्ये राहायला जागा द्यायची, तिथे त्यांना आपण मिनिमम ज्यांच्या गरजेच्या आहेत त्या सगळ्या फॅसिलिटी आपण कितपत देऊ शकतो, ह्या सगळं कॅल्क्युलेशन असतं. आणि हे सगळं होईपर्यंत वेळ जात असतो. पण मात्र संपूर्ण सगळं जबाबदारी ही गव्हर्नमेंट घेतं आणि सगळं लोकांचं पुन्हा रुटीन लाईफ लवकरात लवकर ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न असतो. पुढे बघा. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर. लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर ब्रिंग्स nameless to the mind. Most of the disaster are and related unprecedented situations have been occurred in the Asian continent and region of the Pacific Ocean. Huge loss of life and the planet Earth has been occurred due to the such disaster. Generally, such conditions of natural imbalance have been arisen due to the grid of economic progress of the human being. काय सांगितलं त्यांनी की काही वेळेला म्हणजे ऍक्च्युली जो आपण मॅनमेड म्हणतो की नाही ते सगळ्यात खतरनाक आहे. का तर आपण जे काही डेव्हलपमेंट करत असतो त्याच्यामध्ये जे आपल्याला नियम दिलेले आहेत ते आपण पाळत नाही आणि त्यामुळे काय होतंय थोडंसं कुठेतरी नेचर डिस्टर्ब करतोय आणि नेचर डिस्टर्ब केल्यामुळे मग ह्या सगळ्या घटना घडत असतात. आता त्याच्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय बघा, जे काही आपण माइन्स म्हणजे जे काय आपण अंडरग्राऊंड सगळे जे काही मेटल्स वगैरे फाइंड आउट करतो की नाही, तर ते आपण असं ग्रेडीनेसने करत असतो की थोडंसं केलंय किंवा स्टॉप केलंय, आपण थोडीशी केअर केली. आता तुम्ही बघत असाल डोंगरच्या डोंगर पोखरले जातात की नाही, म्हणजे काय केलं त्यांनी, जे जंगल होतं, जे फॉरेस्ट होतं, डेन्स फॉरेस्ट होतं, त्याला काय केलं त्यांनी सगळं नष्ट केलं आणि सगळा तो एरिया त्यांनी काय केला कॅप्चर केला आणि ऑफकोर्स मग तिथे जे काही वारा मोठ्याने येणारा काय अजून पावसाचं जे काही इफेक्ट होता तो सगळा जे तुमचं फॉरेस्ट अडवतं की नाही त्याला, तो सगळा काय केला त्यांनी मोकळा केला. त्यामुळे हे सगळे जे काही बाकीच्या गोष्टींचा जो इफेक्ट आहे तो आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. बरं, आता आपण काय करूया इथे थोडस थांबूया, कारण नेक्स्ट टाइम मला असं वाटतं आपला हा लेसन तुमचा संपेल. बरं, आता याच्यामध्ये काय कोणाला प्रॉब्लेम आहे का बघा एकदा, काय समजत नाही असं काय आहे कोणाला? नो प्रॉब्लेम, व्हेरी गुड. आता काय करायचं आहे, आज आपण शिकलो की नाही, तर ह्याला पुन्हा एकदा शांतपणे काय करायचं आहे तुम्ही वाचायचं आहे आणि वाचता वाचता त्याचे जे काही पॉइंट्स आहेत की नाही ते थोडेसे मार्किंग करा. आणि त्याच्यातनं मार्किंग केल्यावर मग तुम्हाला मेन पॉइंट त्याच्यातले समजतील, कारण सगळे जे काही तुमचे डिझास्टर आहेत ना ते सगळे रिलेटेड आहेत, त्यामुळे त्यांचे इफेक्ट पण तुम्हाला रिलेटेड मिळणार आहे. समजतंय? ओके ओके. तर आज तुम्हाला होमवर्क आहे, पहिलं सगळ्यात महत्वाचं लेसन खूप शांतपणे वाचा आणि मग तुम्हाला मी आता ते जे काही तुमचे इंटरनल क्वेश्चन आहेत ना तेच क्वेश्चन देणार आहे. ओके, चला तर आता आपण इथे आज थांबूया. ओके, बाय बाय.